नमस्कार. फॉर्च्यून फाउंडेशन द्वारा आयोजित राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 च्या शिक्षण मंथन या 9 दिवसीय चर्चा सत्राच्या तिसऱ्या दिवसाला उपस्थित झालेल्या आपल्या सर्वांचं मी फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने प्राध्यापक अनिल सोले स्वागत करतो. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत औरंगाबादहून आपल्याला मार्गदर्शन चर्चा करण्याकरता डॉक्टर मधुश्री सावजी आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपले लोकप्रिय शिक्षक आमदार विदर्भातले आदरणीय श्री नागो गाणार सर. आज विशेष करून आपण पाहतो की नवीन शिक्षा नीतीच्या दृष्टीने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्घाटन केलं आणि आपलं मार्गदर्शन त्या दिवशी केलं. काल शालेय शिक्षणावर आपल्या चर्चा झाल्या आणि शालेय शिक्षणावर चर्चा होत असताना चर्चा करणाऱ्या ज्या तज्ञ व्यक्ती होत्या त्यांनी शिक्षकाच्या योगदानाच्या बाबतीत ओझरता उल्लेख केला. आज आपला विषय मुख्यत्वे करून शालेय शिक्षण व शिक्षकाचे योगदान या राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 ही जी नीती आहे ही शिक्षकांकडे कशा दृष्टीने पाहते, शिक्षकांकडून कोणत्या अपेक्षा आहेत आणि शिक्षकांच्या दृष्टिकोनातून कुठल्या प्रकारचे विचार आणि कार्यप्रणाली अवलंबण्याचं या नीतीमध्ये अधोरेखित केलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता या श्लोकाचा अर्थ जर पाहिला तर सर्वस्वी आणि सर्वात श्रेष्ठ व्यक्ती, मानाची व्यक्ती, सन्मानाची व्यक्ती गुरु आहे. आणि म्हणून या शिक्षा नीतीमध्ये या शिक्षकाचा सन्मान मान वाढवण्याचा कुठे प्रयत्न केला आहे का? या ठिकाणी या शिक्षकाच्या शिक्षण प्रशिक्षणाची काही व्यवस्था केलेली आहे का? शिक्षकाच्या दृष्टीने पदोन्नती, इन्क्रिमेंट्स, बढती या बाबतीत काही विचार करण्यात आलेला आहे का? शिक्षकांच्या तासिकांच्या बाबतीत काही विचार करण्यात आलेला आहे का? गैर शैक्षणिक कार्य जे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात दिलं जातं ही नीती त्या दृष्टीने काय म्हणते? टीईटीच्या बाबतीत या नीतीचं काय ओपिनियन आहे, काय मार्गदर्शन आहे? या आणि अशा अनेक गोष्टींवर आणि आज समाजामध्ये चर्चा सुरू आहे. आणि म्हणून या चर्चेच्या अनुषंगाने आज आपल्यामध्ये दोन तज्ञ व्यक्ती या क्षेत्रात काम करणाऱ्या या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आदरणीय डॉक्टर मधुश्री सावजी यांचं आणि आदरणीय आमदार नागो गाणार सर यांचं या ठिकाणी शिक्षण मंथनच्या कार्यक्रमात स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर मधुश्री सावजी यांनी आपलं MBBSचं शिक्षण जे आहे ते नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केलं. औरंगाबादमध्ये मागच्या 30 वर्षांपासून त्या प्रॅक्टिस करतात आहेत. त्यांनी मानसशास्त्रामध्ये देखील MA केलेलं आहे आणि ओमकार बालवाडी आणि ओमकार विद्यालय याच्या त्या संस्थापिका आहेत. RTEच्या महाराष्ट्रामध्ये गैर सरकारी सदस्य म्हणून त्यांनी त्या समितीवर काम पाहिलेलं आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून माननीय मधुश्रीताईंनी रिसर्च पेपर्स देखील प्रसिद्ध त्यांचे अनेक झालेले आहेत. पंचकोश विकास व विज्ञानाचा मागोवा ही पुस्तके देखील त्यांची प्रकाशित झालेली आहे. सध्या देवगिरी प्रांत शिक्षा भारती संस्थान याच्या त्या अध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय मंत्री विद्या भारती अखिल भारतीय संस्थांच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून त्या आज कार्यरत आहेत. नवीन शिक्षा नीतीवर त्यांचे काही वेबिनार देखील मी ऐकलेले आहेत. नवीन शिक्षा नीतीवर मागच्या महिन्याभरापासून 29 जुलैला ती डिक्लेअर झाल्यानंतर अनेक ठिकाणी मधुश्रीताईंनी आणि योग्य असं विविध पैलूंचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांच्यात आणि आपल्यात अधिक वेळ न घालवता, उभा न राहता मी आदरणीय डॉक्टर मधुश्री सावजी यांना विनंती करतो की त्यांनी आपली चर्चा, आपलं मार्गदर्शन सुरू करावं. आदरणीय डॉक्टर मधुश्री सावजी.
फॉर्च्यून फाउंडेशनच्या प्रस्तुत राष्ट्रीय शिक्षा नीती शिक्षा मंथन या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं याबद्दल अनिलजी सोलेंचे विशेष आभार मानते. आम्ही एकमेकांचा परिचय करून घेतला आणि भरपूर फोनवर गप्पाही झाल्या. खूप मोकळं व्यक्तिमत्व आणि नागपूरला मी बोलणार याचा मला विशेष आनंद आहे, कारण नागपूर हे माझं माहेरघर आहे व्यावसायिक शिक्षणाचं. त्यामुळे या शिक्षण नीतीमध्ये आज आपल्याबरोबर माझ्यापेक्षाही अधिक तज्ञ असे गाणार सर पण आहेत, तेही बोलणार आहे. दिलेला वेळ हा त्या अर्थाने लिमिटेड आहे, त्याच्यामध्ये जे जे शक्य आहे ते मांडण्याचा प्रयत्न करूया. आपण असं म्हटलं की राष्ट्रीय शिक्षण नीती याचं जे पहिलं पान आहे त्या पहिल्या पानावर त्यांनी असं म्हटलंय, एज्युकेट, एनकरेज आणि एनलाइटमेंट या 3 शब्दामध्ये शिक्षण नीती खरं तर सगळं आलेलं आहे. आणि त्याच्या पुढेही त्यांनी म्हटलं, पण आज आपण त्याचे जाणार नाही. मग आता या शिक्षण नीतीमध्ये शिक्षकांसाठी काय विशेष दृष्टिकोन आहे, काय आहे शिक्षण नीतीनी शिक्षक एक दृष्टिकोन असा काय समोर ठेवलाय आणि आपण काय म्हणतो शिक्षक एक दृष्टिकोन, असे 2-3 या शब्दालाच मुळी पैलू आहेत, त्याचे अर्थही वेगवेगळे निघतात. त्यामुळे आपण सुरुवातीला बघणार आहे की राष्ट्रीय शिक्षण नीतीमध्ये शिक्षक एक दृष्टिकोन याच्यासाठी काय काय केलाय. खरं तर पूर्व प्राथमिक विभागापासून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. पहिल्या काळात आणि आता काय बदल झालाय तर आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षक भरती आधी पण झाली होती, आता पण ती होईल, पण आता शिक्षकांची गुणवत्ता वाढणार आहे. दुसरं, शिक्षणाची व्याप्ती वाढली आहे, म्हणजे शिक्षक अधिक लागणार. सरळ सरळ आहे, तुम्ही जेव्हा शिक्षणाची व्याप्ती मोठी करणार आहे, ठिकठिकाणी जाणार आहे, लोकल एरियामध्ये जाणार आहे, दूरवर जाणार आहे, तर ते ऑनलाईन शिक्षक असतील, ऑफलाईन शिक्षक पण असतील, पण अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची गरज वाढणार आहे. त्याच शिक्षणाच्या व्याप्तीमध्ये 3 ते 18 वर्ष म्हणजे जो वयोगट शिक्षक म्हणून नाही यायचा त्या वयोगटासाठी सुद्धा आपण आरटीईच्या अंडर शिक्षण आणल्यामुळे अधिक शिक्षक लागणार आहे. याच्यामध्ये शिक्षकांना विचार करा त्याऐवजी कसा विचार करा, काय विचार करायच्या ऐवजी कसा विचार करा हे शिकवण्यात आलंय. मग आता याच्यामध्ये शिक्षक कसं तयार होणार, शिक्षकाला काय असं महत्व दिलं या राष्ट्रीय शिक्षण नीतीने. मला असं वाटतं की त्यातलं सगळ्यातलं मोठा क्रक्स आहे की आज मेडिकल इंजिनिअरिंगला मुलं जातात, तर 12वी नंतर त्यांनी जी एक नॅशनल टीचर ऍप्टिट्यूड टेस्ट ठेवलेली आहे NTA, याच्यामधनं जी मुलं डायरेक्ट 4 वर्षासाठी शिक्षक होऊन बाहेर येणार आहे आणि हे शिक्षक असे तसे बाहेर नाही येणार आहे, तर या शिक्षकांना ज्यांना उत्तम गुणवत्ता मिळणार आहे या परीक्षेमध्ये त्यांना स्कॉलरशिप सुद्धा दिली जाणार आहे. आज एका माणसाला, आज एका मुलाला मी शिक्षक होणार आहे त्याची स्कॉलरशिप मिळणार, म्हणजे मला IIT ला MTech मिळालं तर मला स्कॉलरशिप मिळते, पण मी शिक्षक होणार तर मला स्कॉलरशिप मिळत नाही. हे दुर्भाग्य होतं देशाचं, हे या शिक्षण नीतीने काढून टाकलंय. शिक्षकांना ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे ही जी NTI विद्यापीठ आणि मग त्याची विषय विशेष आणि कल चाचणी असं सगळं असणार आहे. दुसरं असं की नुसतंच शिष्यवृत्ती दिली नाही, या शिक्षण नीतीमध्ये असं म्हणलंय की तुला जर शिष्यवृत्ती मिळाली तर तुला 100% आम्ही जॉब देणार आहोत आणि तो जॉब तुझ्या स्थानिक क्षेत्राशी निगडीत असेल. म्हणजे त्याची शेती आहे, छोटस गाव आहे आणि तो उत्तम त्यांनी NTA मध्ये आपले मार्क्स घेतले, गुणवत्ता दाखवली आहे, तर तो शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू होईल आणि त्याला जे काही शिक्षकाचे भत्ते सगळं जे काय असणार आहे ते सगळं मिळणार आहे. त्याच्यामध्ये काही कमतरता करणार नाहीये सरकार, कारण त्याच्यावरचा खर्चही सरकारने वाढलेला आहे. दुसरं असं बरेच वेळा असं होतं की शिक्षक दूरवरचा आहे तर त्याला साहित्य काहीतरी भलतंच येत असतं. शिक्षणाचं जे साहित्य आहे हे सरकारने शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला दोघांनाही त्यांच्या भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव केलेला आहे. त्यामुळे त्या त्या भाषेमध्ये ते शिक्षण उपलब्ध करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या मोठ्या मोठ्या गोष्टी आहे असं मी म्हणेन की ज्या गोष्टी शिक्षकाच्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थित्यंतर घडवेल, समाजामध्येही स्थित्यंतर घडवेल की हा हुशार मुलगा, त्याने आपणहून ठरवलं मी शिक्षक होणार,
हा IAS ऑफिसर नाही झाला, हा डॉक्टर नाही झाला, हा इंजिनियर नाही झाला, तर हा शिक्षक झाला, हा 12वी मध्ये ठरवणार. पण त्याच्या आधी काय, हा जो मधला पिरियड आहे त्याच्यासाठी सुद्धा सरकारने इम्प्लिमेंटेशनच्या चांगल्या सुधारणा सुचवलेल्या आहेत. त्या कोणत्या, तर अंगणवाडी आता शिक्षणाच्या ह्याच्यात येणार आहे. तर ज्या सेवाकालीन अंगणवाडीच्या सेविका आहे त्यांच्यासाठी त्यांनी असं केलं की 12वीच नापास आहे, म्हणजे 12वी पर्यंतच शिक्षण झालेलं आहे, तर 12वीच्या आतल्या शिक्षकांना एका वर्षाचा या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ज्याला म्हणता येईल फाउंडेशन कोर्सची, ज्याचं त्यांचं प्रशिक्षण परिपूर्ण नाही आहे ते प्रशिक्षण देण्याचे सरकारने ठरवलेलं आहे. आणि 12वीच्या पुढे ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना 6 महिन्यासाठी दिलं. जेव्हा हे सगळं प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यांची गुणवत्ता दिसेल, त्यावेळेस त्या रेग्युलर शिक्षक या सदराखाली येतील. त्यांच्या जोडीला सरकारने केवळ शिक्षक एक दृष्टिकोन असं म्हटल्यावर मी असं नाही गृहीत धरत की आज जे शिक्षक प्रतिनिधी मला ऐकतायत ते शिक्षकच आहेत, म्हणजे ते त्यांना हे सगळे लाभ मिळणारच आहे. पण ज्या सर्वसामान्य गृहिणी आहे, समजा शिक्षकाच्या घरातली एक गृहिणी आहे, तर ती तिथल्या अंगणवाडी सेविकामध्ये रेमेडियल इन्स्ट्रक्शनल प्रोग्राम मध्ये सहभागी होऊ शकते आणि तिचा सुद्धा विकास होऊ शकतो, की जिला आज काही मिळत नव्हतं, जिला शक्यता नव्हती, ते सुद्धा शिक्षकांच्या कुटुंबियांसाठी मी असं म्हणेन त्यांनी विचार करायला हरकत नाही, मनात नसेल आला तरी सुद्धा, की आपण असं काही करू शकतो. मग बीएड कसं केलं, तर मी तुम्हाला सांगितलं तसं 12वी नंतर 4 वर्षाचं सरळ बीएड, त्याच्यामध्ये द्विपदवी मिळेल त्याला, म्हणजे त्या विषयामधली पदवी आणि बीएड म्हणजे एज्युकेशन मधली पदवी. दुसरं ज्याचं पदव्युत्तर शिक्षण झालंय, म्हणजे पदवी झालेली आहे किंवा ज्याचं विशेष शिक्षण झालंय, म्हणजे जो विशारद झालाय संगीतामध्ये, पेंटिंग मध्ये काही विशेष त्यांनी केलेला आहे, अशा लोकांसाठी 2 वर्षाचा बीएड कोर्स केलेला आहे. आणि 1 वर्षाचा बीएड कोर्स जो केलेला आहे तो पदव्युत्तर म्हणजे एका विशिष्ट विषयामध्ये त्यांनी MSc MCOM असे जे काय विषय आहेत त्या याच्यामध्ये जे केलेलं आहे त्या याच्यामधनं त्याला एकाच वर्षाचं बीएड करून परिपूर्ण, म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यांनी कोणी केलेलं नसेल त्यांना हे करणं आवश्यक आहे, कारण काही कालावधीनंतर सरकार अशा पद्धतीचे शिक्षक नसतील तर ते बंद करणार आहे. म्हणजे प्रवेश प्रक्रिया निश्चित केलेली आहे, त्याच्यासाठी गुणवत्ता निश्चित केलेली आहे. मग आता जे शिक्षक आतमध्ये आहे त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांना सगळं मिळणार आहे, पण केवळ मी आज शिक्षक म्हणून लागलो तर मी आयुष्यभर मला काही कोणी विचारणार नाही अशा पद्धतीचं नाही. त्याचं मॉनिटरिंग हे खूप मोठ्या स्तरावर होणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. शिक्षक पदाच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा वारंवार तपासल्या जाणार आहेत की याची गरज आहे का, खरंच एवढे या ठिकाणी डाएटला गरजेचं आहे का, इतके शिक्षक, इतके विस्तार अधिकारी, इतके गट शिक्षणाधिकारी किंवा इतके शिक्षक, सर्व प्रकाराने एका अर्थाने त्या पदांच्या गरजा लक्षात घेऊन केल्या जाणार आहे. ज्या ठिकाणी खरंच कमी आहे, साधारण कमतरताच आहे, त्यामुळे असं गृहीत धरायला हरकत नाही की अधिक लोकांना या शिक्षण नीती, राष्ट्रीय शिक्षण नीतीमध्ये संधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मी असं म्हणेन की सातत्याचं प्रशिक्षण असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे बीएड कुठे होणार आहे, तर हळूहळू अकॅडमिक ज्या युनिव्हर्सिटीज होणार आहे, म्हणजे काही रिसर्च युनिव्हर्सिटीज होणार, काही अकॅडमिक आणि काही केवळ डिग्री देणाऱ्या, अशा 3 प्रकारच्या ज्या युनिव्हर्सिटीज 2030 मध्ये अभिप्रेत आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये हे शिक्षण पूर्ण होणार आहे. त्याच ठिकाणी शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे. आज शिक्षकांचं प्रशिक्षण कसं होतं, तर एक साधारण वर ढाचा तयार होतो की असं असं करायचं आहे, पण सगळ्यांना तेच प्रशिक्षण दिलं जातं, असं असणार नाहीये. ते रिसर्च बेस्ड प्रशिक्षण असणार आहे. म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्याच्या धुळे जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट गरज आहे शिक्षकांची, की या ठिकाणची ही गुणवत्ता अपेक्षित आहे शिक्षकांची आणि नाही आहे, तर अशा रिसर्च बेस्ड प्रशिक्षणाची सोय, जेणेकरून एक शिक्षक तेच परत ऐकायचं तर त्या प्रशिक्षणाचाही त्याला कंटाळा यायचा, तर त्या प्रशिक्षणामध्ये त्याला मोटिवेशन मिळेल, त्याला इन्स्पिरेशन मिळेल, तो एज्युकेट होईल, अशी सुद्धा व्यवस्था या शिक्षणाच्या याच्यामध्ये केलेली आहे. या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांना अधिक सहभागाची संधी याच्याकरता आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की शिक्षण विभागामध्ये किमान 50% लोक हे शिक्षकांबरोबर, म्हणजे शिक्षकांना ट्रेनिंग देणारे किंवा मुलांबरोबर डायरेक्ट काम केलेले असणार आहे. 50% हे कदाचित प्रशासकीय सेवा वगैरे अशा सगळ्या स्वरूपाचे असतील, क्लरिकल पोस्ट वगैरे असेल. त्यामुळे या सगळ्यांना PhD लागणार आहे का, तर नाही लागणार आहे. शिक्षण, शालेय शिक्षणात सुद्धा काही कार्यक्रम हे ऑनलाईन शिक्षकांना करता येणार आहे. वारंवार कुठेतरी उचलून जाणं
या कोरोनामुळे झालेली आपत्ती, जी इष्टापत्ती झाली, त्या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे या संपूर्ण रचनेमध्ये शिक्षकांच्या जागा वाढणार आहे, शिक्षकांचं प्रशिक्षण उत्तम दर्जाचं होणार आहे, शिक्षकांचं जीवन उन्नत होणार आहे, शिक्षकांचा एका अर्थाने फीडबॅक घेतला जाणार आहे, त्या फेर तपासणी ज्याला म्हणता येईल. NHREA आणि RSA अशा 2 संस्थांमार्फत शिक्षकांचा फेर तपासणी अशी होणार आहे. तर त्याच्यासाठी जेवढे शिक्षक तयार असतील तर या सगळ्या याच्यात शिक्षकांना क्रेडिट पॉइंट, मग आता 2030 साली जो शिक्षक होणार आहे, आज जर आपण विचार केला तर त्या शिक्षकाला तयार करण्यासाठी आजच्या शिक्षकाचा दृष्टिकोन काय, तर आज विद्यार्थ्याला त्यांनी काही शिकवलं पाहिजे असं सुद्धा लिहिलंय. म्हणजे क्रेडिट पॉइंट राईट फ्रॉम प्युपिल, म्हणजे विद्यार्थी देशामध्ये सुद्धा त्याचे क्रेडिट पॉइंट जमा होतील की आज यांनी या गावामध्ये 8 दिवसाचं इंग्रजी शिक्षण घेतलं, याचं एक सर्टिफिकेट त्याला मिळेल. आणि 2030 साली जो मुलगा 7वी 8वीत आहे समजा, आणि त्या मुलांनी जर बीएड घेतलं 4 वर्षाचं, तर ते क्रेडिट पॉइंट त्याला त्याची पदोन्नतीसाठी कामी येतील. त्यामुळे अशा क्रेडिट पॉइंटचं सुद्धा उत्तम रचना, त्या खूपच बारकावे आहे. एवढ्या वेळात मला इतके सगळे बारकावे सांगणं अवघड आहे आणि मला बाकीच्या विषयांना पण स्पर्श करायचा आहे, कारण केवळ राष्ट्रीय नीती एवढा एकच विषय माझ्या मनात नव्हता. आणि अजून एक आनंदाची गोष्ट शिक्षकांसाठी अशी आहे की 30:1 प्रमाण असं वर्गामध्ये असणार आहे, असं राष्ट्रीय शिक्षण नीती म्हणते. आज 65, 70, 80 मुलांना शिक्षक सांभाळतो. खरंच खूप कठीण परिस्थितीत शिक्षक सांभाळतात. ज्या शाळांमध्ये खूप गर्दी आहे त्या शाळांमध्ये नक्कीच ही कठीण परिस्थिती आहे. तर हा जाऊन 30:1 असं प्रमाण होणार. त्याची प्री प्रायमरीला 20:1 असा प्रस्ताव आहे, म्हणजे 20 मुलं आणि 1 शिक्षिका अशा प्रस्तावाला सुद्धा मान्यता मिळेल. असं आपण गृहीत धरू की फिलिपिन्स हा देश आहे आणि त्याला शिक्षकांचं तिथे मोठं वजन आहे, शिक्षकांना मान आहे, कारण शिक्षकांचा पगारही तसाच आहे. राष्ट्रीय शिक्षा नीती सुद्धा त्याच दिशेने त्याची रचना लावते की जेणेकरून समाजामधनं काही सहभाग होईल, स्टेट कडनं काही सहभाग होईल, केंद्रातनं काही सहभाग होईल, असा टोटल त्यांचं म्हणणं शिक्षणावरचा खर्च हा सहभागातनं एका अर्थाने सहभाग याच्यातनं 20% पर्यंत जावा असं म्हटलेलं आहे. जरी आपण असं गृहीत धरलं की 20% नाही गेला तरी सुद्धा तो निश्चितपणे आज आहे त्यापेक्षा कैक पटीने वाढणार आहे, किमान तिप्पट वाढणार आहे. तर त्यामुळे शिक्षकाचं मानधन उत्तम होईल, शिक्षकाला मान सन्मान नक्कीच मिळेल. प्राचीन काळी जसा ऋषी आल्यानंतर राजा उठून बसायचा, फिलिपाईन्स मध्ये सुद्धा असंच आहे. आपण शंकर दयाळ शर्माची सुद्धा एक कथा अशी आहे की ओमान मध्ये जेव्हा गेले तेव्हा तिथल्या जे प्रमुख होते ते यांचे शिक्षक होते, तर ते सर्व प्रोटोकॉल सोडून शंकर दयाळ शर्मांना भेटायला गेले होते. ही कथा सगळ्यांना माहित आहे. ते पुनर्स्थापित होईल असं मला वाटतं. या राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या हा एक दृष्टिकोन आहे. मग आता आपण अजून 2 किंवा 3 दृष्टिकोन बघण्याचा प्रयत्न करू. तर आम्ही असं म्हणतो की आतापर्यंतच्या शिक्षण नीतीत काय होतं बरं, तर सगळं समान होतं. म्हणजे समान वयाला मुलगा पहिलीत, समान कालांश, समान विषय, समान परीक्षा पद्धती, समान परीक्षेचा विषय, सगळं समान एका अर्थाने मेकॅनाइज. आणि या मेकॅनाइज साठी शिक्षक आणि आई वडील संपूर्ण समाज एका अर्थाने सर्वस्व देत नव्हता असं नाही, सर्वस्व देत होता. पण काय निर्माण करण्यासाठी, हा जिवंत मुलगा आहे आणि या जिवंत मुलाला एक मेकॅनाइज पद्धत दिली होती. त्या प्रत्येक मुलामधलं पोटेन्शियल वेगळं आहे आणि त्या पोटेन्शियलला कुठलाही एनकरेजमेंट नाही, अशा पद्धतीने या मुलाचं मशीन मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आधीच्या याच्यामध्ये होती, रोटे लर्निंग मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये अनेक मुलं कोमेजली. म्हणजे त्याचा परिणाम काय झाला, तर मुलं मशीनही झाली नाही आणि मुलं जिवंत मुलं सुद्धा झाली नाही. हा या आतापर्यंतच्या शिक्षणाचा सगळेजण अनुभवतात. त्याचे दुष्परिणाम मला सांगायचे नाही, पण एका अर्थाने आपण जिवंत माणसावर काम करतोय, तर आपली शिक्षण प्रणाली ही जिवंत असावी. तर या शिक्षक एक दृष्टिकोन याच्यामध्ये ही जिवंत शिक्षण प्रणाली या ठिकाणी आलेली आहे. मग या जीवाला असं नाही म्हणत मी की या जीवाला स्वावलंबी नाही बनत, स्वावलंबी सामर्थ्यवान परिपूर्ण बनवत असतानाच त्याचा
स्वतःशी, त्याचा समाजाशी, जगाशी, जगदीशाशी कसा संबंध प्रस्थापित करतो शिक्षक, हा शिक्षक एक दृष्टिकोन आहे. म्हणजे असं गृहीत धरा की आज काय होतं, तर एक भांड आहे, विद्यार्थी एक, आपण एक पात्र असं समजलं होतं, त्या पात्राला, काही पात्रांना छिद्र होते, म्हणजे काही टाकलं तरी खाली गळून जायचं, कधी छिद्र पाहिलीच नाही की डिस्लेक्सिया आहे का काय आहे. म्हणजे शिक्षक एक दृष्टिकोन असं म्हटलं तर हा दृष्टिकोन कधी डेव्हलप झाला नाही की बाबा माझ्या समोरचं पात्र हे गळकाय, माझ्या समोरच्या पात्रामध्ये कॅपॅसिटीच कमी आहे, धारण शक्तीच कमी आहे, पण तरी त्याला गणित दिलं पाहिजे, इंग्रजी दिलं पाहिजे, सगळं दिलं पाहिजे, म्हणून त्याच्यात कोंबणं चालू होतं, बाहेरनं कोंबणं चालू होतं. खरं तर कोंब फुटायला पाहिजे, पण आपण बाहेरनं कोंबत होतो सगळं, त्यामुळे कोंब फुटायचे राहूनच गेले मुलांचे. या सगळ्या याच्यामध्ये एक छिद्र असलेलं पात्र, एका अर्थाने आपण टाकलं पण ते नाचलं, कारण त्याच्या आतमध्ये जे तयार करायला पाहिजे होतं या जीवाशी, त्याचं जे नातं निर्माण करायला पाहिजे होतं ते नातं आपण निर्माण नाही केलं आणि वरून टाकत गेलो, तर जे काही टाकलं ते नाचलं सुद्धा. टाकलं नाही चांगलं असं मी म्हणत नाही, शिक्षक एक दृष्टिकोनातून उत्तम टाकलं गेलं तरी सुद्धा पात्रच जर खराब झालं असेल तर ते दूध नाचलं एका अर्थाने. म्हणजे एक दूध नाचलं, दूध गळून गेलं, दूध जास्त टाकलं म्हणून गेलं आणि भांडच उपडं होतं तरी आपण ओतत गेलो. या 4 प्रकारांनी आपण आपल्या या जिवंत मुलांचं शिक्षण, एका अर्थाने शिक्षक एक दृष्टिकोन हाही असण्याची गरज आहे. आणि हा या शिक्षण नीतीमध्ये आहे, मल्टी लिंग्विस्टिक आहे, मल्टी डिसिप्लिनरी आहे, मल्टी मॉडॅलिटी आहे. त्यामुळे शिक्षक एक दृष्टिकोनामध्ये शिक्षकाला या तऱ्हेने तयार होण्याची गरज आहे. आपण शिक्षक कोणाला म्हणतो, आपण तर आपल्या भारतामध्ये माताला शिक्षक, गुरु, सखा, बंधू अनेक लोकांना आपण शिक्षकच म्हणतो एका अर्थाने. त्यामुळे शिक्षक हा पेशा नाही आहे, आपली आई काही शिक्षक आपल्याला शिक्षण देते, पण शिक्षक एक दृष्टिकोन मध्ये शिक्षक हा पेशा नाही, हा व्यवसाय नाही, तर हा एक दृष्टिकोन आहे. मग ती व्यक्ती कुणीही असू शकते. हा शिक्षक हा एक दृष्टिकोन आहे, ती एक प्रवृत्ती आहे, निवृत्ती नाही. निवृत्तीत आपण संन्यास घेतो, म्हणजे आपण म्हणतो मी हे नाही ते नाही ते नाही असं, पण प्रवृत्तीमध्ये आपण सगळ्याला सामावतो. प्रवृत्ती म्हणजे काय, तर माझ्या समोर बसलेला विद्यार्थी शिक्षक एक दृष्टिकोनामध्ये प्रवृत्तीमध्ये कर्मयोग असतो, म्हणजे तो सगळं करतो. काय करतो, तर समोर असलेल्या शरीराला स्वीकारतो, प्राणाला स्वीकारतो, विद्यार्थ्याचं शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि आत्मा या सगळ्याला तो स्वीकारतो, जसा आहे तसा स्वीकारतो. म्हणजे हा हे पात्र असं आहे, हे सगळं आधीच मी बोलले ते सगळं स्वीकारतो आणि त्याला शुद्ध करण्याचा दृष्टिकोन ठेवतो. हा एक शिक्षक एक दृष्टिकोन आहे. या विषयाचा दुसरा अर्थ एका अर्थाने, आणि मग असे असलेले हे जीव, म्हणजे एका अर्थाने विद्यार्थ्याला मी जीव म्हणलं, हे जीव याचा जगत आणि जगदीशाशी नाते जोडण्यासाठी मी एक छोटासा अनुभव किंवा एक छोटंसं उदाहरण देते. एक छोटा बालक असतो 2 वर्षाचा, त्याला कुठलाही उडणारा पक्षी चिवताई भूर असंच म्हणतो तो, आणि मग थोडासा मोठा झाला की त्याला कळतं की अरे हा सगळे पक्षी चिवताई नाही, हा कावळा आहे, मग हा मोर आहे, मग त्याला नावं देतो. मग असाच एक पक्षी बघता बघता वर्गामध्ये अब्दुल कलामांचे मित्र म्हणतात, सर पक्षी कसा उडतो आम्हाला समजावून सांगा. ते दुसऱ्या दिवशी त्यांना समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातात आणि समुद्र किनाऱ्यावर त्यांना पक्षी कसा उडतो हे दाखवतात, ते चित्राने त्याला दाखवतात. आणि मग अब्दुल कलामांच्या मनात येतं की विमानामध्ये आपण उडू शकू का. शिक्षक म्हणतात प्रयत्न कर, आणि त्या याच्यातनं अंतरिक्ष यान आणि अंतरिक्ष यानातला मानव असा शोध निर्मिती झाला. पण समजा ही शिक्षा, अब्दुल कलामांची शिक्षा ही जीव शिक्षा, ही जगत आणि जगदीशाशी जोडलेली होती. तर जो कोण परमात्मा आहे, सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याशी जोडलेली होती. त्यामुळे जे काय अंतरिक्ष आहे त्यासाठी विधायक कार्य करण्यासाठी अंतरिक्षाची निर्मिती, हा भाव, हा भारत केंद्रीय भाव आहे. हा शिक्षकाचा एक दृष्टिकोन असण्याची नितांत गरज आहे. अन्यथा अंतरिक्षातूनही विध्वंसक कार्य करणारे लोक आपल्याला सापडू शकतात. त्याही पुढे जाऊन शेवटचे 5 मिनिटं घेते मी. त्याही पुढे जाऊन दृष्टिकोन असं जर आपण म्हणलं, शिक्षक एक दृष्टिकोन, तर दृष्टी आणि कोण असे 2 त्याला शब्द आहेत. एक दृष्टी आणि एक कोण. दृष्टी म्हणजे मी सॅम्पल म्हणून म्हणते की ज्ञानेंद्रियातला एक भाग, पण असं आपण म्हटलं की शिक्षकाची दृष्टी आणि कोण कसा असला पाहिजे, तर दृष्टीचे 4 प्रकार असतात.
जेव्हा विद्यार्थ्याला मी नुसती स्वच्छतेच्या अंगाने बघते, बाहेरच्या बही अंगाची स्वच्छता, नख कापले, केस वगैरे असं सगळं, त्याला मी असं म्हणते की चर्मदृष्टी आहे. म्हणजे त्याचे मोजे स्वच्छ आहे की नाही, बूट चांगला नसेल तर घरी जा, अशा म्हणणाऱ्या शाळा आहे. त्यामुळे शिक्षकाचा जो दृष्टिकोन आहे तो चर्मदृष्टी असेल तर केवळ बाह्य स्वच्छता आणि सुंदरता बघेल. जर मर्म असेल तर त्या मुलाचं मन तो जाणेल आणि त्याला एनकरेज करेल, जे शिक्षण नीतीच्या पहिल्या पानावर. त्याही पलीकडे प्रज्ञादृष्टी असेल तर तो त्याच्या बुद्धीला पारखेल शिक्षक आणि त्याच्या बुद्धीला म्हणजे कंगोरे देईल एका अर्थाने, म्हणजे त्याला तेजस्वी बनवेल, सामर्थ्यवान बनवेल. त्याचे जे काय आयाम आहे सगळे तर्क, समीक्षण, निरीक्षण वगैरे सगळं ते बुद्धीचं करेल, म्हणजेच त्याला तो एज्युकेट करेल. आणि दिव्य दृष्टीचा जो शिक्षक असतो, ज्याला आपण पुढे जाऊन काय बघू, दिव्य दृष्टीचा शिक्षक हा बुद्धीच्या पलीकडे शिक्षाला नेतो, विद्यार्थ्याला नेतो, त्याला एनलायटन असं म्हणतात. ती अनुभूती आहे. म्हणजे दृष्टी आणि कोण कसा असावा तर समग्र कोण आणि दृष्टीचा स्तर शिक्षकाचा जेव्हा चर्म, मर्म, प्रज्ञा आणि दिव्य अशा 4 स्तरावरनं जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला बघेल, त्यावेळेस ते दोघं एकमेकांना, त्यावेळेस शिक्षकाच्या जीवनाची सार्थकता असते. त्यावेळेस ते दोघं एकमेकांना भगवान मानतात. तू आणि मी एकच आहे असं मानत असतात. सतत एकमेकांचं भान राहत असतं त्यांना. विविध अंगाने शिक्षक ते शिक्षण एका अर्थाने उठावदार करतात. आणि हा दृष्टिकोन माणसाला असं म्हणतो की माझ्याकडे शाळा नाहीये, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, पण चिल्ड्रन आर द बेस्ट रिसोर्सेस इन माय हँड. त्याला दुसरा काही रिसोर्सेस लागत नाही. चिल्ड्रन आर द ओनली रिसोर्स. असा दृष्टिकोन हा शिक्षण नीती, म्हणजे शिक्षण नीती याचा अर्थ संसाधन पुरवणार नाही असं नाहीये, पण माझ्या मते शिक्षण नीतीचा जो गर्भित अर्थ आहे तो एनलाइटन, एनकरेज आणि एज्युकेट याच्यामधला जो आहे, त्याच्यात चिल्ड्रन आर द रिसोर्स ओनली. आणि मग शिक्षक असा कुठे जाणार आहे? चिल्ड्रन आर द हँड्स ऑफ टीचर्स बाय विच वी होल्ड द हेवन असं म्हटलं जातं. म्हणून आपण म्हणतो की या शिक्षकांचा दृष्टिकोन, शिक्षक एक दृष्टिकोन हा असा आहे की चिल्ड्रन आर द मेसेजेस वी सेंड टू द टाइम वी विल नॉट सी. आपण ते वेळ पाहणार नाही. आणि शेवटचे 2 मिनिटं घेते. शेवटचा विषय आहे शिक्षक एक दृष्टिकोन. आजचा दिवस आहे भाद्रपद सप्तमी. 7 प्रत्येकच अंकाला भारतामध्ये खूप महत्व आहे. भारत केंद्रीय शिक्षण म्हणजे काय, तर मला सातत्याने याचा विचार करावा लागतो. मी दर क्षणाला विचार केला पाहिजे की काय आहे याच्यामध्ये, तर मग मला त्याच्या मागचं सगळं सापडेल. बुद्धीपर्यंत सगळं जग सारखं आहे असं मी म्हणेन. पाश्चात्यांचा सुद्धा विचार बुद्धीपर्यंतचा आपण घ्यायला हरकत नाही. बुद्धीच्या पलीकडे जे आहे तो विचार मात्र भारताचा आहे. तो भारत केंद्रीय विचार वेगळा आहे आणि तो शिक्षकाचा असण्याची गरज आहे. मग 7 हा म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी आल्या. सप्तभुवने, सप्तस्वर, 7 वार, सप्तपदी, सप्तधातूंचं बनलेलं शरीर, सप्तर्षी. आज जे काय 7 ऋषी आपण म्हणतो खगोलशास्त्रामध्ये, वरच्या ऋषींना नावं दिली, पण असं म्हणतात, त्याच्याही खोलामध्ये मी जात नाही. 21 प्रकारचे ऋषी आहेत आणि 21वा जो ऋषी आहे म्हणजे ते तपस्या वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये आपल्या, पण 21व्या प्रकारचा जो ऋषी आहे तो प्रशिक्षण देतो. म्हणजे पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये जो प्रशिक्षण द्यायचा तो 21व्या प्रकारचा ऋषी होता. मग आपण कॉन्स्टंट, चेंज इज द कॉन्स्टंट इन युनिव्हर्स असं म्हणतो. त्यामुळे आपण त्या गुरुला आज शिक्षक किंवा आचार्य असं म्हणतो, असं आपण गृहीत धरूया की या सगळ्या ह्याच्यात. मग याच्यामध्ये या शिक्षकाला काही गोष्टी, शिक्षकाचा दृष्टिकोन एका अर्थाने म्हणजे 21व्या शतकामधला हा शिक्षकाचा दृष्टिकोन करेजियस, क्युरियस, कमिटमेंट वाला, कोलॅबरेशन वाला असण्याची गरज आहेच नितांत. पण त्याचबरोबर जीव आणि जगदीशाशी आपल्या विद्यार्थ्याचं नातं जोडणारा असावा. त्याच्या संस्करण, संस्मरण आणि संक्रमण करणारा तो असावा. याच्यामध्ये हसणारा असावा. खरं तर मी असं म्हटलं की चिल्ड्रन आर द बेस्ट रिसोर्सेस. जे शिक्षक मुलांबरोबर राहतात ना, अगदी सिंपल उदाहरण घेतलं तर एखादा मुलगा उन्हाळ्यामध्ये बाहेर उभा आहे
आणि त्याला शिक्षकाने विचारलं की का बाहेर उभा आहे, तर तो म्हणतो घाम वाळवतोय मी. इतक्या साध्या साध्या गोष्टींमध्ये मुलांना सृजनशीलता असते. आणि मग शिक्षक त्याच्यावर असं म्हणतो त्याची सृजनशीलता निघून जाते दृष्टिकोन नसला तर. तो म्हणतो अरे वा, हे मला आजच कळलं, असं एखादा उत्तम शिक्षक म्हणू शकतो आणि त्याची प्रज्ञा जागरण करू शकतो. अन्यथा असंही म्हणू शकतो, हे शिकवलं का काल मी कपडे वाळायला ऊन लागतं, घाम वाळवायला उन्हात उभं राहतात का, घाम येईल ना तुला अजून उन्हात उभं राहिलं, असं म्हणणारे शिक्षक ती सृजनशीलता, ती भाषेची असेल ती अन्य कशाची असेल, ती घालवून देतो. आज याच्यामध्ये मला बोलवलं, शिक्षक एक दृष्टिकोन, मी एक आध्यात्मिक दृष्टिकोन मांडला, एक शाब्दिक दृष्टिकोन मांडला, एक राष्ट्रीय नीतीचा दृष्टिकोन मांडला. पण आपल्या महाराष्ट्राला एक अतिशय उत्तम शिक्षण संचालक मिळाला. त्यांनी सुद्धा सप्तस्वर म्हणजे 7 गोष्टी शिक्षकासाठी सांगितल्या. चिपळूणकर, व्ही चिपळूणकर, त्यांच्या नावाने देवगिरी प्रांतात आम्ही प्रशिक्षण केंद्र चालवतो, विद्याभारती. तर त्यांनी असं म्हटलंय, ते 7 गोष्टी सांगते आणि गाणार सरांना नक्की देते. त्यांचा हात आता कागदाकडे गेलाय. आय मस्ट स्टॉप नाव. आत्यंतिक जिव्हाळा, अध्यापनाची आंतरिक तळमळ, अध्ययनशीलतेची उपजत ओढ, नाविन्याचा सतत ध्यास, सामर्थ्याचा प्रखर आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकीवरची अविचल श्रद्धा आणि नित्य निरंतर हसरा चेहरा, असा शिक्षक दृष्टिकोन मी नाही म्हणत. एक महाराष्ट्राला लाभलेलं अतिशय उत्तुंग असं शिक्षण संचालक व्ही चिपळूणकर सरांचं आहे. मला असं वाटतं की मला आज या ठिकाणी बोलावलं. कमी वेळामध्ये मला जे जे सांगणं शक्य होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एक बार या गौरीच्या आईला माहेरी आणल्याबद्दल धन्यवाद देते आणि थांबते. दृष्टिकोन या माध्यमातून विविध प्रकारचे अँगल्स जे त्याचे आहेत त्या शब्दाचे, त्या अर्थाने आपल्या राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये काय ॲक्च्युअली कागदावर लिहिलेलं आहे, त्याचा काय अर्थ आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय दृष्टी घ्यायची आहे, या सगळ्या बाबतीत आपण सांगोपांग चर्चा या ठिकाणी निश्चितपणे केलेली आहे. खरी गोष्ट आहे की नागपुरात आपण या कार्यक्रमात आले आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला माहेरी आल्याचा आनंद हा निश्चितपणे या ठिकाणी मिळतो आहे. आणि या माध्यमातून या विदर्भातल्या शिक्षकांशी आपला संवाद साधण्याचा हा देखील योग या ठिकाणी आलेला आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आपण जसं म्हटलं तसं की शिक्षक हा व्यवस्थित दृष्टिकोनाने, त्याच्या दृष्टिकोनावर आधारितच परिवर्तन घडून आणतो. आणि म्हणून चाणक्यांनी जसं म्हटलं होतं की शिक्षक हा निर्माण आणि प्रलय हे दोन्ही त्याच्या हातात असतात. आणि त्या अर्थाने आपल्या या नवीन राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये त्या दृष्टीने बऱ्याच उहापोहा आणि चर्चा करण्यात आलेली आहे. आपण पाहतो की या राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये अनेक चांगल्या चांगल्या बाबींवर या ठिकाणी चर्चा होते आहे. परंतु हे सगळं पूर्णत्वास न्यायचं असेल, आपलं 2030 पर्यंतचं टार्गेट पूर्ण करायचं असेल, 2035 पर्यंतचं टार्गेट पूर्ण करायचं असेल, व्यावसायिक शिक्षण करायचं असेल, मातृभाषेतून शिक्षण करायचं असेल, हे सगळे टार्गेट जर आपल्याला पूर्ण करायचे असतील तर ते होणार ज्याच्या माध्यमातून आहे तो शिक्षकच आहे. आणि त्याच्या मानसिकतेमध्ये, त्याच्या दृष्टीमध्ये, त्याच्या दृष्टिकोनामध्ये हे सगळं कशा पद्धतीने पाहिलं जातं आणि तो कशा पद्धतीने याच्यात काम करतो आहे, त्याला कसं वातावरण निर्माण करून देण्यात येणार आहे, याच्या आधारावरच याची यशस्वीता निश्चित आणि याचं क्रियान्वयन पूर्णत्वास जाणार आहे. आपण चांगलं आणि योग्य असं मार्गदर्शन केलं. आपल्यामध्ये शिक्षक आमदार नागो गाणार सर आहे. विद्यार्थी दशेपासून मी गाणार सरांच्या आणि नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परिषदेपासून काम केलेलं आहे. गाणार सर एक हाडाचे शिक्षक म्हणून साऱ्या विदर्भाला माहिती आहेत. काय म्हणतात त्याला की साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असा गाणार सरांचा लौकिक आहे. शिक्षकांकरता
आणि संघर्ष करायचा, वक्तव्य करायचं सभागृहाच्या बाहेर, आणि त्या अनुषंगाने या नीतीच्या आणि राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 उकल शिक्षक एक दृष्टिकोन या अंतर्गत गाणार सर निश्चितपणे यशस्वीपणे करतील असा मला विश्वास आहे. मी आदरणीय गाणार सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करा. व्यासपीठावर उपस्थित फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचेही अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सहकारी आमदार प्राध्यापक अनिलजी सोले, ज्यांनी आत्ताच आपले विचार मांडले, त्या माधुश्री सावजी मॅडम, सर्व उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकारी, शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे हा जो कार्यक्रम 9 दिवसाच्या कालावधीचा आयोजित केला, राष्ट्रीय शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने, त्याबद्दल अध्यक्ष प्राध्यापक अनिलजी सोले आणि फॉर्च्यून फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 घोषित झालं, ते घोषित करणारे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. असं बोलण्यात येतं की हे 3रं शैक्षणिक धोरण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 3ऱ्या क्रमांकाचं आहे. स्वातंत्र्यानंतर जर अनुक्रमांक दिला, सिक्वेन्स लावला, तर ते बरोबर आहे. पहिलं कोठारी, दुसरं 86चा शिक्षण, नवीन शिक्षण आयोग किंवा नवीन शिक्षण धोरण, आणि आता 2020चा 3ऱ्या टप्प्यावर क्रमांकावर आलेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग. पण सैद्धांतिक दृष्ट्या विचार केला, नीतीच्या दृष्टीने विचार केला, तर भारतीय संस्कृतीवर आधारित, भारतीय विचारधारेवर आधारित, भारतीय जमिनीशी जुळलेला जर कोणतं शैक्षणिक धोरण असेल, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे पहिल्या क्रमांकाचं स्वतंत्र भारतामधलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अन्यथा विश्लेषण करताना, अंमलबजावणी करताना गल्लत झाल्याशिवाय राहणार नाही. इंग्रज शासनाने लॉर्ड मेकॅलेचं शिक्षण धोरण या देशात राबवलं. स्वातंत्र्यानंतर त्या धोरणाची विल्हेवाट लावण्याचं काम आपण करू शकलो नाही. युनियन जॅक उतरवला, पण शैक्षणिक धोरण, शिक्षण व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था कायम ठेवली. त्यामध्ये आवश्यकतेनुसार कालानुरूप काही बदल करण्याचा प्रयत्न निश्चित केला, पण मूळ गाभा त्या शिक्षण व्यवस्थेचा, त्या शैक्षणिक धोरणाचा जो आजही आम्ही अंमलबजावणी करतोय, तो लॉर्ड मेकॅलेचाच गाभा होता. हे आपण लक्षात घेऊन या शैक्षणिक धोरणाकडे पाहिलं पाहिजे. पाश्चिमात्य संस्कृतीवर आधारित असलेलं मेकॅलेचं शैक्षणिक धोरण आणि भारतीय संस्कृतीवर आधारित असलेलं नरेंद्र मोदींच्या काळामधलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, यामध्ये फार मोठं अंतर आहे. पाश्चिमात्य संस्कृती ही करारावर आधारित आहे. तिथे करार, शाब्दिक करार जपण्याचीच धडपड आहे. माणुसकी दुय्यम आहे. आणि भारतीय संस्कृती ही कुटुंब, परिवार, नातं याच्यावर आधारित आहे. आणि कुटुंब, परिवार, नातं याचा आधार आहे विश्वास. विश्वासावर आधारित भारतीय संस्कृती आणि करारावर आधारित पाश्चिमात्य संस्कृती, या 2 संस्कृतीमधील शैक्षणिक धोरणाचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. आपण या धोरणाला अंमलात आणताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्याव्या, हे जास्त महत्वाचं आहे.
धोरण घोषित झालेलं आहे. इंग्रजांनी आपलं धोरण, शैक्षणिक धोरण लॉर्ड मेकॅलेचं जेव्हा अंमलात आणलं तेव्हा भारतीय शिक्षण व्यवस्था नेस्तनाबूत करून टाकली आणि इंग्रजी शिक्षणाला साजेशी सुसंगत असलेली शिक्षण व्यवस्था निर्माण केली आणि म्हणून त्यांच्या धोरणाला राबवण्यात एक चांगल्या प्रकारचं यश आलं. आज त्या इंग्रज शासनाच्या शिक्षण व्यवस्थेच्या आधारावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलात आणणार का? किती शिक्षण व्यवस्था टप्प्याटप्प्याने काढून टाकणार की एका झटक्यात काढून टाकणार, एका वेळी काढून टाकणार? हा खरा आपल्या चिंतनाचा विषय असला पाहिजे. जोपर्यंत अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था आम्ही पूर्णपणे भारतीय संस्कृतीवर आधारित व्यवस्था परिवर्तित करत नाही तोपर्यंत या शैक्षणिक धोरणाची विश्वासार्हता, या शैक्षणिक धोरणाची यशस्वीता ही पूर्णपणे होऊ शकणार नाही. या दृष्टीने आपण विचार करू, त्यात अनेक बाबी आपल्या लक्षात येतील. एक तर आर्थिक बाब आहेच. 6% आर्थिक तरतुदीमध्ये पूर्णपणे शिक्षण व्यवस्थेचं परिवर्तन शक्य नाही. त्यात योग्य ती वाढ करावीच लागेल. दुसरा महत्वाचा भाग आहे आमच्या भारतीय नागरिकांच्या मानसिकतेचा. आमच्या भारतीय नागरिकांची मानसिकता सर्वांची आपल्या सकट इंग्रज शासनाच्या शैक्षणिक धोरणामुळे आणि शिक्षण व्यवस्थेमुळे कलुषित झालेली आहे, वेगळ्या प्रकारची बनलेली आहे. त्या मानसिकतेला भारतीय संस्कृतीवर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मानसिकता, विचार पटकन मान्य होणार नाही आणि म्हणून समाज जागृती, समाज प्रबोधन करणं हे सुद्धा अत्यावश्यक राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते करण्याची तयारी सुद्धा सर्व संबंधितांनी शिक्षकासह करावं लागेल, करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीवर आधारित जे काही शैक्षणिक धोरण राबवायचं आहे त्यामध्ये शिक्षकांचं योगदान फार मोठं आहे, हे सर्वश्रुत आहे. म्हणून शिक्षक दिनी आपण शिक्षकाला ब्रह्मा विष्णू महेश या उपाधीने गौरवान्वित करतो. पण तो एक दिवस सोडला तर इतर दिवशी तो उपेक्षितच असतो, उपेक्षिताचं जीवन जगतो. हेही वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. शिक्षण व्यवस्था आज अशांत आहे, अशांत आहे, वाद विवाद आहे. शिक्षणाकरता योग्य वातावरण निर्माण होऊ शकलं नाही. ते करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 2 उदाहरणावरून ही बाब स्पष्ट होईल की उच्च न्यायालयामध्ये जेवढी रिट पिटिशन्स खटले दाखल होतात किंवा दाखल झाली आहे त्याचं जर प्रमाण पाहिलं तर किमान 30% खटले हे शिक्षण विभागातील उच्च न्यायालयात दाखल केले जातात. शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेने शिक्षण हित, शिक्षक हित आणि राष्ट्रहित हे ध्येय ठेवून काम करणाऱ्या या संघटनेने एक सर्वे केला. त्या सर्वेचा निष्कर्ष फक्त मी सांगेन, शिक्षकांचं ब्लड प्रेशर हे त्याच्या परिवारात घरी मोजल्या गेलं आणि तो घरून शाळेत गेल्यावर शाळेच्या परिसरात त्याचं ब्लड प्रेशर मोजण्यात आलं. निष्कर्ष असा आला की घरी असताना त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल असतं, शाळेत गेला परिसरात की ब्लड प्रेशर वाढतं आणि शाळेचा परिसर सोडून पुन्हा तो घरी आला की ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. याचा अर्थच आहे की शिक्षक हा चिंताग्रस्त आहे, शिक्षक निर्भय नाही, शिक्षक सतत
दबावाखाली काम करतो आणि म्हणून त्याला जर सन्मान द्यायचा असेल, त्याला खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश या उपाधीने गौरवान्वित करायचं असेल, तर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तोही विचार मांडला गेला आहे आणि त्यात असं म्हटलेलंच आहे की शिक्षकाविषयीचा आदर पुनर्स्थापित करणे हा सुद्धा भाग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात घोषित करण्यात आलेला आहे, व्यक्त करण्यात आला. आदर सन्मान दिल्याशिवाय होणारच नाही आणि म्हणून शिक्षकाला सन्मान मिळाला पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे. त्याशिवाय माणूस, आदर्श माणूस घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये या शिक्षकाचं खरं योगदान दिसू शकणार नाही. कारण शिक्षक हा शिक्षण धोरणाचा ऑपरेटर आहे. ऑपरेटर जर योग्य नसेल, योग्य प्रकारे काम करू शकत नसेल, बंधनात काम करत असेल, तर धोरण योग्य प्रकारे राबवल्या जाऊ शकत नाही. हेही सत्य आपण समजून घेऊ. या शासनाने हे सत्य समजलं आणि आता परवा 23 तारखेला अनिलजींनी ज्या दिवशी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्याच दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी घोषित केलं, रमेश पोखरियाल निशंकजी, की शैक्षणिक धोरणात शिक्षकांचाही सहभाग आहे. याकरता शासनाने एक कार्यक्रम घोषित केला आहे की 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये या देशातल्या सर्व शिक्षकांनी या धोरणाबाबत आम्हाला आपली मतं कळवावी, सूचना द्याव्या. शिक्षकांनी कळवलेल्या मतांचा, दिलेल्या सूचनांचा योग्य तो आदर करून योग्य त्या सुधारणा करण्याची शासनाची तयारी आहे. या घोषणेवरून हे सिद्ध झालं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय संस्कृतीवर आधारित पहिलं धोरण यशस्वी करायचं असेल तर शिक्षकांचं योगदान मिळवल्या गेलंच पाहिजे, शिक्षकांचं योगदान मिळवलंच पाहिजे. त्या पद्धतीने योग्य ती व्यवस्था शिक्षण व्यवस्थेमध्ये करण्याची या शासनाची तयारी आहे, हे त्यांनी घोषितच केलेलं आहे. समाज प्रबोधन करणं आवश्यकच आहे, आर्थिक तरतूद वाढवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आत्ताच माझ्या पूर्व वक्त्यांनी बोलल्याप्रमाणे शिक्षकांच्या नियुक्तीचाही प्रश्न आहे. शिक्षकाची नियुक्ती होण्यासाठी त्याचं जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ते बीएड राहणार आहे. बीएड प्राप्तताधारक शिक्षक म्हणून नेमल्या जाणार आहे, पण नेमणूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे, पारदर्शक यंत्रणा असली पाहिजे, गुणवत्तेवर नियुक्ती करणारी यंत्रणा, ज्याच्या नियुक्तीवर कोणालाही संशय घेता येणार नाही, एवढी पारदर्शक यंत्रणा आम्हाला निर्माण करावी लागेल. त्याही दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. बीएड ही शैक्षणिक व्यावसायिक पात्रता असल्यामुळे प्रत्येक स्तरावर बीएड धारक जे काही नियुक्ती स्वीकारेल त्याला समान वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, त्याला सर्व लाभ समानतेच्या आधारावर मिळाले पाहिजे. याकरता मी एक उल्लेख करेल चट्टोपाध्याय कमिशनचा. चट्टोपाध्याय कमिशननी सूचित केलं, शिफारस केली की शिक्षकांना शिक्षक म्हणून नियुक्त केलं जातं आणि तो सेवानिवृत्तीपर्यंत शिक्षक असतो, माणूस घडवतो, पण ज्यांना घडवलं ते जाणीवपूर्वक कधी कधी न जाणतेपणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणून शिक्षकाचा सन्मान समाजामध्ये असावा, त्याला योग्य तो आदर मिळावा म्हणून सर्व शासकीय कामामध्ये, कार्यामध्ये, कार्यक्रमामध्ये त्याला सन्मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. योग्य वेतन श्रेणी दिली पाहिजे. 8 वर्षानंतर आणि 16 वर्षानंतर पुढच्या वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी दिली गेली पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या अटी न टाकता. या सूचनांची, या धोरणाच्या शिफारशी सुद्धा विचारात घेण्याजोगी आहे, ती आपण घेऊ हे या ठिकाणी नमूद करतो. ज्यांनी बीएड केलेला आहे, डीएड टीईटी परीक्षा पास केलेली आहे,
व्यावसायिक पात्रता आजची धारण केली, त्यांना नियुक्ती मिळेल की नाही मिळणार अशी समस्या निर्माण झाली आहे. आम्हाला त्याचाही विचार करावा लागेल की त्यांना नियुक्तीमध्ये प्राधान्य देता येईल का, आणि प्राधान्य देता येत असेल, देऊ शकत असू तर त्यांना वेगळ्या प्रकारचं एखादं प्रशिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही, त्याकरता तो सक्षम म्हणेल अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन नियुक्तीमध्ये त्यांना प्राधान्य देता येईल किंवा कसे, याबद्दलही विचार करण्याची गरज आहे. डीएड व्यावसायिक पात्रता संपुष्टात आली आहे, त्यामुळे डीएड कॉलेजेस बंद होणार आहेत. मग डीएड कॉलेजला अपग्रेड करता येईल का, किंवा डीएड कॉलेज अपग्रेड करताच येत नसेल तर ते बंद करून त्या कॉलेजमध्ये असलेल्या प्राध्यापकांना, शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर समायोजित करता येईल का, याचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकासाठी निरंतर प्रशिक्षण असली पाहिजे असं धोरणात नमूद आहे. प्रशिक्षण हे गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे आणि प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र तालुका स्तरावर तयार केले गेले पाहिजे. अद्ययावत प्रशिक्षण केंद्र असावे. तिथे गेलेला शिक्षक प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे त्याच्या अध्यापनात दिसलंच पाहिजे. आज जे काही प्रशिक्षण दिलं जातं ते फक्त प्रशिक्षण देण्याची पद्धत वापरण्यासाठी, दाखवण्यासाठी दिलं जातं. एका वर्ग खोलीत जिथे 60 विद्यार्थी बसतात त्याच ठिकाणी, त्याच बाकावर विद्यार्थी बसतात, त्या बाकावर या शिक्षकांना बसवून प्रशिक्षण देण्याचे सोपस्कार केले जातात. त्यामुळे प्रशिक्षण दिलं जातं पण ते फ्रुटफुल नसतं, हे सुद्धा सत्य आपल्या पुढे आलेलं आहे. शिक्षक विद्यार्थी प्रमाण आत्ताच सांगण्यात आलं, 30:1 किंवा 25:1 मागास भागामध्ये. हे प्रमाण RT ऍक्ट 2009 मध्ये आहे. पण या प्रमाणाची अंमलबजावणी करताना प्रशासनाने फार मोठी चूक केली, ज्याच्या विरोधात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन सुद्धा दाखल केलं आणि ते आजही प्रलंबित आहे. हे प्रमाण वर्ग इयत्ता निहाय न वापरता संपूर्ण शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येच्या आधारावर प्रमाणाची अंमलबजावणी करण्यात आली. वर्ग 1 ते वर्ग 8 या स्तरावर जेवढे विद्यार्थी त्या शाळेत असतील त्यांच्या त्या संख्येच्या 30:1 किंवा 25:1 या प्रमाणात शिक्षक मंजूर करण्यात आले. ही अशैक्षणिक अंमलबजावणी. खरं म्हणजे विद्यार्थी त्याचं अध्यापन हे वर्गवार तुकडीनिहाय असतं आणि म्हणून हे प्रमाण तुकडीतील, वर्गातील विद्यार्थ्याच्या संख्येवर अंमलात आलं पाहिजे. ही सुस्पष्टता यात करण्याची गरज आहे. अशैक्षणिक कामाबाबत सुद्धा बोलल्या गेलं. RT ऍक्ट 2009 मध्ये सुद्धा शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये असं कायद्यात नमूद आहे. परंतु एकही वर्ष 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा लागू झाल्यापासून असं आपल्याला दिसणार नाही की ज्या वर्षी शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली नाही. उलट गेल्या 5 वर्षाचा जर हिशोब काढला, गेल्या 5 वर्षातील कालावधीचं जर तपासणी केली तर आपल्या लक्षात येईल की RT लागू होण्याच्या पूर्वी अशैक्षणिक कामे कमी दिली जात होती, आता अशैक्षणिक कामे जास्त दिली जात आहे. ही तरतूद या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधली काटेकोरपणे पाळली जाईल याचीही दक्षता घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आपल्या राज्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्या राज्यात 5 प्रकारच्या शाळा आहेत. एक शासकीय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अंतर्गत आहे, 100% अनुदानित आहे, अंशतः अनुदानित आहे
विना अनुदानित आहे, कायम विना अनुदानित आहे आणि स्वयं अर्थसहाय्यित तत्वावरील शाळा. आता अशा वेगवेगळ्या नियमांतर्गत, वेगवेगळ्या धोरणांतर्गत एकच समान शैक्षणिक धोरण आपण राबवणार असू तर त्यात कलह हा झाल्याशिवाय राहणार नाही, गैरसमज निर्माण होणारच, त्याला आपण थांबवू शकणार नाही. आणि म्हणून धोरणही आपल्याला समान करावंच लागेल. याकरता सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याशिवाय शिक्षकाचं योग्य ते योगदान, मानसिक योगदान, कायदेशीर तांत्रिक आधारावर तर मिळतेच आहे, पण मनातून योगदान जे शिक्षकाद्वारे या अंमलबजावणीमध्ये व्हायला पाहिजे ते होणार नाही. याकडेही अंमलबजावणी करण्याच्या वेळेस लक्ष देण्याची गरज आहे. आज आपण शिक्षणाचा प्रारंभ प्रत्येक शाळेत राष्ट्रगीताने करतो, वंदे मातरम गातो, प्रतिज्ञा म्हणतो आणि भारताच्या घटनेची प्रस्तावनाही वाचतो. जर एखाद्याला विचारलं की का करतो आपण, आणि विचारण्याचं कारण असं, हे केल्यानंतर झालेलं शिक्षण, घेतलेलं शिक्षण, शिक्षण घेऊन निघालेला विद्यार्थी जेव्हा एखाद्या पदावर जातो, उद्योग करतो, नागरिक म्हणून समाजामध्ये वावरतो, वागतो, तेव्हा त्याच्या वागण्यातून, त्याच्या विचारातून, या सर्व केल्यामुळे जे निष्पन्न होऊन दिसायला पाहिजे ते दिसत नाही. आणि मग कुठेतरी आपल्याला मनात विचार येतो की जे काही आपण केलं त्याचा उद्देश काय होता. शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो पण उद्देशच विसरून गेलो आणि मग अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार ही सगळी उदाहरणं शिक्षित, सुशिक्षित व्यक्तीकडून, ज्यांना आपण शिकवलं, घडवलं, त्यांच्याकडून होताना दिसतात. त्यावेळेस चिंता व्यक्त करण्याशिवाय दुसरा उपाय नसतो. आणि म्हणून या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना जी शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत, त्या निर्माण करताना या सर्व बाबींचा विचार, बारीक सारीक बाबींचा विचार आपल्याला करावाच लागणार आहे, तरच त्यात यशस्वी होऊ शकू. कारण वास्तव न समजता जे काही स्वप्न, जे काही ध्येय आपण ठरवतो ते जर अंमलात आणायचं असेल, यशस्वी करायचं असेल तर ते होणार नाही. वास्तव समजून त्याला योग्य ते बदल करण्यासाठी आवश्यक त्या बाबी करून जर पुढे गेलो तर निश्चितपणे धोरण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. ही बाब सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. शिक्षकांना जर सन्मान मिळाला, शिक्षकांना त्याच्या गरजा, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य त्या सोयी सवलती आर्थिक सह उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच शैक्षणिक धोरणाची यशस्वी वाटचाल झाल्याशिवाय राहणार. शिक्षक हा रस्त्यावर येतो, आंदोलन करतो, मागण्या करतो, ही बाब सुद्धा समाजाला मान्य नाही आणि म्हणून त्याच्यावर ही वेळ येणारच नाही. अशीच शिक्षण व्यवस्था, अशाच प्रकारचं धोरण राबवण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे शैक्षणिक धोरण आणि शिक्षण व्यवस्था इंग्रजाकडली आलेली आपण विराजदारी म्हणून चालवत राहिलो, त्याचप्रमाणे प्रशासन व्यवस्था सुद्धा इंग्रजांनी निर्माण केलेलीच आजही आपण वापरतो. आज शिक्षण विभागातल्या प्रशासन व्यवस्थेकडे थोडं लक्ष दिलं तर आपल्याला चटकन जाणवते, दिसते की ही प्रशासन व्यवस्था फक्त पैसा कमवण्यासाठी नकारात्मक मानसिकतेत काम करणारी. गट शिक्षणाधिकाऱ्यापासून शिक्षण सचिवापर्यंत कोणालाही काही अपवाद सोडले तर शिक्षणाशी, शैक्षणिक धोरणाशी आणि शिक्षण व्यवस्थेशी लेनदेन नसते. पदाचा अधिकार वापरून धाक निर्माण करायचा, जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे लुटायचं,
बोलताना मात्र विद्यार्थ्यांच्या हिताची भाषा बोलायची, अशी ही व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये निश्चितपणे अडथळे, व्यत्यय शांतपणे निर्माण करणार. या शैक्षणिक व्यवस्थेसोबतच प्रशासकीय व्यवस्था सुद्धा पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. ती गरज सुद्धा केंद्र सरकार पूर्णपणे दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. दुसरा अडथळा येणार आहे फेडरल स्टेटसचा. आपल्या देशात केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या अधिकारात शिक्षण आहे. त्या ठिकाणी जर केंद्र आणि राज्य यांचा वाद झाला तर पुन्हा अडथळे निर्माण होतील. म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यात संवाद असला पाहिजे, विसंवाद होणार नाही याची काळजी दोघांनीही घेतली पाहिजे. ते शैक्षणिक धोरण न वाचता, त्याचा अभ्यास न करता, त्यामधली गुणवत्ता न पाहता वाईट आहे असंच बोलायला लागलेलं आहे. त्यात उणिवा असतीलच. माणसाने निर्माण केलेली प्रत्येक व्यवस्था ही उणिवा असतेच, त्रुट्या असतातच. अंमलबजावणीमध्ये किंवा त्रुट्या लक्षात आल्यानंतर सुधारणेला वाव असतो, तो वाव वापरला गेला पाहिजे. परंतु इथे राजकीय दृष्टिकोनातून, राजकीय चष्म्यातून जेव्हा या शैक्षणिक धोरणाकडे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे पाहिला जाईल, तेव्हा जाणीवपूर्वक राजकीय प्रणालीद्वारे, राजकीय विचाराच्या दृष्टिकोनातून वाद निर्माण केला जाईल. तो निर्माण झालाही आहे. तो शमवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. त्यामध्ये सुद्धा शिक्षकांना आणि समाजाला जरा पुढाकार घ्यावा लागेल. आत्ताच वक्त्यांनी बोलताना सांगितलं की राज दरबारामध्ये जेव्हा त्या काळचे शिक्षक म्हणजे ऋषी प्रवेश करायचे, स्वतः राजा उभा राहून स्वागत करत होता. पण याचं कारण काय? याचं कारण अभ्यासात मला जे दिसलं ते असं की समाजामध्ये, नागरिकांमध्ये राजापेक्षा जास्त गुरुबद्दल आदर होता. जर गुरु, त्यावेळेचा गुरु, आजचा शिक्षक राजाच्या विरुद्ध उभा झाला तर याची राजेशाही संपल्याशिवाय राहत नव्हती. सत्ता परिवर्तन होतच होतं. जनता राजाच्या विरुद्ध उद्रेक करत होती आणि राजाला खेचत होती. हा समज, सत्य समज त्या काळात होता. आणि म्हणून राजा सुद्धा, सत्ताधारी सुद्धा शिक्षकाला मान सन्मान देत होता, त्याला मान्य असो की नसो. आज समाजामध्ये आपलं प्रस्त त्या प्रकारचं राहिलेलं नाही. तो सन्मान जर आपण निर्माण केला तर निश्चित कोणतंही सरकार असो, त्यांना आपली सत्ता टिकवण्यासाठी तरी शिक्षकांचा सन्मान, शिक्षकांच्या मताची जाण ठेवावीच लागेल. याही दृष्टीने शिक्षकांनी योगदान देण्याची गरज आहे, एवढीच विनंती या निमित्तानं मी करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल अनिलजी सोले, फॉर्च्यून फाउंडेशन यांचं त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने फॉर्च्यून फाउंडेशनचं कौतुक करतो की त्यांनी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर हा 9 दिवसाचा कार्यक्रम घेतला. याचा लाभ शिक्षण क्षेत्राच्या सर्व घटकांना मिळेल, तो त्यांनी घेतलाच पाहिजे असा आग्रह करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गाणार सर. गाणार सरांचा शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतला असलेला दांडगा अनुभव, याचं प्रत्यंतर आणि या राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या 2020 मध्ये बोलताना आपल्याला ते निश्चितपणे जाणवलं. जसं मी पहिले म्हटलं होतं त्याप्रमाणे, जसं शिक्षक निर्माण, सृजन आणि प्रलय या दोन्हीचा अधिकारी राहू शकतो, त्याचं प्रत्यंतर गाणार सरांच्या आणि वक्तव्यामध्ये आपल्याला आलं. हे शैक्षणिक धोरण जर यशस्वी करायचं असेल, जे भारत केंद्रित आहे, तर शिक्षक हा त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि मग त्या बाबतीत
कशा पद्धतीने धोरण राबवलं गेलं पाहिजे या बाबतीत गाणार सरांनी सुंदर असं विश्लेषण आणि आपल्या समोर केलेलं आहे. 29 जुलै 2020 ला आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात या कॅबिनेटनी आणि हे शिक्षण धोरण मान्य केलेलं आहे आणि ते आता लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजुरी करता जाणार आहे. त्यामधल्या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा, त्याच्यावरच्या सूचना आणि त्याच्यावरच्या त्रुट्या, त्यातील त्रुटी दाखवण्याचं काम हे निश्चितपणे जनतेने करावं. याच्यावर चर्चा झाली पाहिजे, मंथन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे आणि ही शिक्षा निधी अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून कशी चांगली होईल असाच विचार सरकारचा असल्यामुळे आज 23 तारखेपासून 31 ऑगस्ट पर्यंत शिक्षकांना, शाळांना आपापल्या सूचना या अनुषंगाने देण्याकरता सांगितलेलं आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं त्याप्रमाणे आपण फॉर्च्यून फाउंडेशन याच्या साईटवर देखील त्या सूचना देऊ शकता किंवा त्या मेलद्वारे देखील फॉर्च्यून फाउंडेशन मध्ये आपण पाठवू शकता. निश्चितपणे त्याचा अंतर्भाव या 9 दिवसीय चर्चासत्रानंतर जो अहवाल करण्यात येईल त्याच्यात निश्चितपणे त्याचा अंतर्भाव करण्यात येईल आणि तो अहवाल आपण केंद्र सरकारला निश्चितपणे पाठवू. आज आदरणीय डॉक्टर मधुश्रीताई सावजी आणि आदरणीय नागू गाणार सर यांनी येऊन या ठिकाणी चर्चासत्रात भाग घेतला. आपले सगळे फेसबुक लाईव्ह वर ऐकणारे जे काही आपले सगळे नागरिक असतील, बंधू भगिनी असतील, त्यांनी देखील आवर्जून आपली उपस्थिती या ठिकाणी दर्ज केली. मी या दोन्ही महानुभावांचं फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जे जे लोक याच्यात सम्मिलित झाले किंवा या फेसबुक लाईव्ह वरून किंवा यूट्यूब वरून जे जे लोक याला ऐकतील त्या सगळ्यांनी याच्यावर विचार करावा आणि या शिक्षण नीतीचा अर्थ समजून घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो. आज तिसऱ्या दिवसाचं शिक्षक एक दृष्टिकोन हे सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. मी आपल्याला पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो की उद्या 26 ऑगस्ट राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 महाविद्यालयीन शिक्षण या विषयावर डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, प्राध्यापक डॉक्टर प्रशांतजी साठे पुणे आणि डॉक्टर कल्पनाताई पांडे शिक्षण मंच नागपूर यांचं उद्या संध्याकाळी 4 वाजता आणि यांच्या चर्चासत्रामध्ये यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मी आपल्याला पुन्हा विनंती करतो की उद्याही आपण 4 वाजता या चर्चासत्रामध्ये सम्मिलित होण्याकरता आपण फेसबुक लाईव्हवर निश्चितपणे जॉईन व्हावं आणि उद्याही होणाऱ्या चर्चेचा निश्चितपणे लाभ घ्यावा. 26 ऑगस्ट ठीक दुपारी 4 वाजता. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. माननीय मधुश्रीताई आणि माननीय गाणार सर दोघांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रमाचं सत्र या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार.